नमस्कार, रेशूज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणासाठी प्रसादाचा शिरा। जेव्हा सत्यनारायणाचा शिरा बनवला जातो ते म्हणजे सगळं सव्वा प्रमाणामध्ये असतं। म्हणजे 1.25 किलो साखर, 1.25 किलो तूप, 1.25 किलो रवा। तर इथं आपण 1.25 वाटीच्या प्रमाणामध्ये आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथं गॅसवरती जाडबुडाची कढई मंद गॅस करून ठेवून दिलेली आहे। यामध्ये मी 1.25 वाटी तूप घालून घेते। आता 1.25 वाटीतलं 1 चमचा आपल्याला तूप काढून ठेवायचं आहे। जेवढं वाटीला लागलेलं आहे ते अगदी 1 चमचा तूप राहिलेलं आहे, तर ते मी असंच ठेवून देणार आहे। ते आपल्याला शेवटी वापरायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये आपण 1.25 वाटी रवा घालून घेऊयात। या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला जाड रवा हवा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता। हा रवा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे। नाहीतर हा रवा एका साईडने लाल होऊ शकतो। म्हणजे ज्या साईडने रवा बसून राहिला तर तो त्याच बाजूने जास्त लाल होऊ शकतो। त्यासाठी सतत आपण परतत राहायचं आहे। आणि प्रसादाचा शिरा करताना कधीच कॅलरीजचा विचार करायचा नाही। खूप सारं तूप, रवा, दूध घालून असा मस्त हा रवा बनवला जातो। हा रवा भाजायला 4 ते 5 मिनिटं लागतात। जर तुम्ही एखादं पसरट भांडं घेतलं असेल तर तो रवा लवकर भाजला जाईल। त्यामुळे तुम्ही अंदाजे व्यवस्थित हा रवा भाजून घ्यायचा आहे। आता हा रवा आपल्याला जोपर्यंत तूप सोडू लागत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजलाय की नाही हे कसं ओळखायचं, तर बघा रवा आता बघा याची म्हणजे किती केवढासा आहे आणि आता तो केवढा फुगून वरती आला आहे। म्हणजे आधीपेक्षा हा जास्त दिसतोय। तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे आपण ओळखू शकतो की हा रवा भाजला गेलेला आहे। तर बघा छान असं याला तूप सुटू लागलंय। हा रवा यापेक्षा आपल्याला जास्त भाजायचा नाही। तर बघा याचा कलर बदामी कलर येईल तोपर्यंतच आपल्याला हा भाजायचा आहे। याला कुठेही लालसर किंवा काळपट डाग पडता कामा नये। आता बघा यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते। ड्रायफ्रूट्समध्ये मी इथं काजू आणि बदाम आणि चारोळी वापरलेले आहेत आणि सोबतच मनुके। काजू आणि बदाम आणि चारोळी रव्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 1 मिनिटानंतर यामध्ये आपण केळ्याचे काप घालून घेऊ। रवा बदामी रंगावरती भाजून घेतलं की रव्याचं जे टेक्स्चर जे येतं ते एकदम सुंदर दिसायला असतं आणि सोबतच चवीलाही खूप छान लागतो। ड्रायफ्रूट्सचा रंग बदलल्यानंतर आता यामध्ये मी इथं 1 केळ कट करून घालून घेते। केळ घातल्यानंतर याला आपण स्मॅश करून यामध्ये हा रवा भाजून घ्यायचा आहे। रव्यामध्ये छान ड्रायफ्रूट्सचा कलर जेव्हा गुलाबी रंग येऊ लागतो तेव्हाच आपल्याला हे केळ घालून घ्यायचं आहे। केळ्यामुळे या शिऱ्याला सुगंध छान येऊ लागला आहे। आता या शिऱ्याचा रंग पण खूप सुंदर दिसतोय। तुम्ही पाहू शकता थोडा वेळ मी केळ परतवलं की मऊ आणि रंग याचा बदलू लागला आहे। या स्टेजवरती जर तुम्हाला केशरच्या कांड्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता। गरम दुधामध्ये केशरच्या कांड्या भिजवायच्या आणि यामध्ये घालायचं आहे। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। इथं मी नाही घातलेलं। केशर घातल्यामुळे रव्याला अजून छान रंग येईल। तर बघा आपला शिरा आत्ताच किती छान दिसतोय। आता आपण यामध्ये गरम केलेलं दूध घालून घेऊयात। दूध या ठिकाणी मी इथं 1.25 वाटीचाच वापर केलेला आहे। आपला हा रवा बारीक आहे त्यासाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्ही जाड रवा वापरला असेल तर तुम्हाला थोडं दूध अजून लागू शकतं। तर बघा आपल्या ह्या रव्याने सर्व दूध शोषून घेतलं आहे। आता यानंतर आपण यामध्ये मनुके घालून घेऊयात। तर बघा आपण रव्यासोबत आपण आधीच मनुके का नाही घातले, तर बघा रव्यासोबत आपण जर तेल भाजून घेतलं असतं तर मनुके छान असे फुगून वरती आले असते। तर तसं आपल्याला ते नको आहे। आणि जर आपण दुधासोबत घातले असते तर ते दुधाचं पाणी शोषून घेतलं असतं। म्हणून आपल्याला या स्टेजवरती आपल्याला मनुके घालून घ्यायचं आहे। आता मनुके यामध्ये आपण छान एकजीव करून घेऊयात। अर्धा 1 सेकंद मी याला परतवून घेतलं आणि लगेचच आपण यामध्ये साखर घालून घेऊयात। साखरचं प्रमाण मी इथं 1.25 वाटीचाच केलेला आहे। साखर शिऱ्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल असं आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं आधीपेक्षा अजून मऊसर आणि एकदम त्या शिऱ्याला छान चकाकी येऊ लागते।
रेशूज रेसिपी चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. मी ही रेसिपी बनवते ती तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर बघा, साखर छान विरघळली गेलेली आणि आता तुम्ही पाहू शकता की शिऱ्याला छान आधीपेक्षाही छान चकाकी आलेली आहे. तर हे आपलं शिराचं टेक्स्चर झालेलं आहे. हा शिरा असाच राहतो. तर हा शिरा अजिबात आपला कोरडा किंवा चिकट होत नाही. आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं आधी की आपल्याला 1 चमचा तूप काढून ठेवायचं आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी 1 चमचा जे तूप राहिलं होतं वाटीला ते आपण यामध्ये रव्याचा थोडासा भाग घेऊन वाटीला पुसून तो आपण यामध्ये घालून घेऊयात. तर असं का करायचं, तर आपण जेव्हा शेवटून 1 चमचा तूप जेव्हा रव्यामध्ये घालतो तो तुपाचा जो सुवास असतो तो टिकून राहतो, म्हणजे तो खाताना तुपाचा छान स्वाद येतो. म्हणून आपल्याला 1 चमचा शेवटी तूप घालायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते. शिऱ्यामध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. झाकण काढून बघूयात. तर बघा, आता हा आपला छान मऊ लुसलुशीत गोड प्रसादाचा शिरा तयार आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळ घालून घेऊयात. तर मी असं का केलं की जेव्हा आपण वेलची पूड आणि जायफळ पूड जेव्हा सगळ्यात शेवटी थोडंसं कोमट थंड झाला की आपण घालायचं आहे. जेव्हा असं करतो तेव्हा वेलची आणि जायफळाचा स्वाद येतो खाताना. आता हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि देवाला नैवेद्य म्हणून दाखवून घ्यायचं. नैवेद्यावरती आपण जेव्हा हे ठेवणार तर त्याच्यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपला सत्यनारायणाचा शिरा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. हा प्रसादाचा शिरा सगळ्यांनाच खूप आवडतो. तर हा शिरा वरून मंजिरीसकट तुळशीचं पान ठेवून देवाला दाखवा. मंजिरीसोबत आपण जेव्हा देवाला ठेवतो तर हे मंजिरीसोबतचं तुळशीचं पान देवाला खूप प्रिय आहे म्हणून. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर हा प्रसादाचा शिरा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता. जर तुम्हाला सव्वा वाटीचं प्रमाण भरपूर जर वाटत असेल तर तुम्ही एखादी छोटी वाटी घ्या आणि तिचं त्याच वाटीने सव्वा असं प्रमाण अंदाजे घ्या, किंवा पाऊण वाटी असे भाग करून तुम्ही सत्यनारायणाचा प्रसाद बनवू शकता. तर लवकरच भेटूयात अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत. बाय बाय.